राम राम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 80वा भाग. मी प्रमोद सडोलीकर. सध्या सगळीकडे वर्तमानपत्राच्या बातम्या येत आहेत ना, त्या तापमान वाढल्याच्या बातम्या येत आहेत. आणि पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे जिथं सिटी ऑफ फेअर वेदर असं आपण म्हणतो, तिथे सुद्धा आज तापमान 40च्या पार 43 पर्यंत गेलेलं आहे. अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे जबरदस्त झालेली वृक्षतोड. ग्रीन कव्हर आम्ही पार छाटून टाकलं. आणि या वृक्षतोड आणि पर्यावरण रक्षण यांचा किती जवळचा संबंध आहे की वेगळं सांगायला नको आहे. ह्या वृक्षांच्या संवर्धनाबद्दल आपल्याला जाणीवा नाही आहेत, आपल्याला माहिती नाही अशी गोष्ट नाही आहे. आपल्या परंपरेत सुद्धा वेगवेगळ्या झाडांचं किती महत्त्व आहे हे सांगितलेलं आहे. अनेक पूजांमध्ये प्रत्येक देवाचं आवडतं झाड अशा पद्धतीनं झाडाचं महत्त्व आपल्यावरती ठसवलेलं आहे. ऐतिहासिक काही दाखले आहेत. 700-800 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राजस्थानामध्ये बिश्नोई नावाचा पंथ आहे. आता बिश्नोई पंथ म्हणजे वैष्णव का, तर ते तसं नाही आहे. ते बिश आणि नोई म्हणजे 20 आणि 9 अशा आज्ञा मानणारे म्हणजे बिश्नोई, अशी ती त्या शब्दाची फोड आहे. या पंथाची स्थापना 1485 साली संत जंबोजी यांनी केली. आणि त्यांनी लोकांना 29 संदेश दिले. प्रामुख्यानं राजस्थानात हा पंथ आढळतो, परंतु हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब अशाही ठिकाणी आज साधारणपणे 7-8 लाखांच्या पर्यंत या बिश्नोईंची लोकसंख्या आहे. यांचं वैशिष्ट्य काय आहे, यांना महत्त्व का प्राप्त झालं, यांची चर्चा का झाली, तर 12 सप्टेंबर 1730 या दिवशी एक घटना घडली. आणि त्या घटनेमुळे हे बिश्नोई खूप प्रसिद्ध झाले आणि प्रसिद्धीच्या झोतात आले. झालं असं, जोधपूरचे महाराज होते अजय सिंगजी, आणि त्यांना आपला महाल बांधण्याकरता जंगलातनं लाकडं आणायची होती, खेजरी वृक्षाची. त्यांनी आपल्या शिपायांना आदेश दिला की जाऊन लाकडं आणा. बिश्नोई पंथातली अमृता देवी या नावाची एक स्त्री होती, आणि तिला तिच्या अनेक 29 आज्ञांपैकी एक आज्ञा म्हणजे वृक्ष संवर्धन करा ही आज्ञा होती. त्यामुळे तिनं असं ठरवलं की या सैनिकांना विरोध करायचा, त्यांना ही झाडं तोडू द्यायची नाही. आणि याकरता तिनं केलं असं की तिनं झाडांना मिठी मारली की पहिले माझी गर्दन उडवा आणि मग तुम्ही झाडं तोडू शकाल. आणि तिच्याबरोबर साधारणपणे 350 लोक, बिश्नोई पंथातले तिचे सहकारी, यांनी तेच काम केलं. 363 लोकांनी झाडांना मिठ्या मारून सैनिकांना विरोध केला. सैनिकांनी काय केलं, त्यांच्या गर्दनी उडवल्या आणि ती झाडं तोडायला सुरुवात केली. परंतु हे राजाच्या कानावरती गेलं आणि मग राजाने येऊन ते थांबवलं आणि बिश्नोई लोकांच्या भावनांचा आदर केला. या ज्या 29 आज्ञा दिलेल्या आहेत ना, त्यापैकी 10 आज्ञा या वैयक्तिक स्वच्छतेच्या संदर्भातल्या आज्ञा आहेत. 7 आज्ञा आपली सामाजिक वर्तणूक कशी असावी, समाज स्वास्थ्य कसं मेंटेन होईल याबाबतच्या आज्ञा आहेत. 4 देवाच्या पूजेसंदर्भात, देवाची प्रार्थना कशी करावी या संदर्भातल्या आज्ञा आहेत. आणि 8 आज्ञा या पर्यावरण रक्षणाच्या संदर्भात आणि पशुपालनाच्या संदर्भात दिलेले आहेत. त्यांचं पर्यावरण रक्षणाकरता स्वतःचं बलिदान देणं हेच इतकं महत्त्वाचं आणि इतिहासात प्रसिद्ध झालं की त्यापासून आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे चिपको आंदोलनाची प्रेरणा ही या बिश्नोई मंडळींकडनं आपल्याकडे आलेली आहे. सुंदरलाल बहुगुणाजींनी मोठ्या प्रमाणावर चिपको आंदोलन केलं आणि झाडांचं महत्त्व आणि झाडांचं रक्षण याबाबत समाज मन जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशी ही बिश्नोई पंथाची कथा आहे, ज्यांनी पर्यावरण रक्षणाचा एक मोठा धडा आपल्याकरता घालून दिलेला आहे. बिश्नोई हा शब्द वैष्णव याचा अपभ्रंश नसून 20 आणि 9 असा बिश्नोई असा तो शब्द आहे. त्या 29 आज्ञा, 29 कमांडमेंट्स आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा आपल्याकडे समृद्ध वारसा आहे. जागोजागी अशा कथा आपल्याला ऐकायला मिळतील, इतिहास आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.